आंब्याचं झाड आहे. त्या उन्हाळ्यात आम्ही याच्या कैऱ्या सुद्धा खाल्ल्या. एखाद्या महिन्यात हे लिंबू मोठं छोटं फळ लागलेलं आहे. हे बघ, हे खाण्यायोग्य होतील 4-5 महिन्यांमध्ये. खूप सारे चिकू लागले तेवढ्या छोट्या झाडाला. ही रिंग 20 फुटापासून आपण वरती बांधली आहे. विहिरीला तुम्ही पाणी बघा, तोपर्यंत फुल भरलेली आहे आपली विहीर. माझ्या मागे बघू शकता इथे सोलार प्लेट लावलेला आहे. आणि नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या शेतातला एक ओव्हरऑल सेटअप दाखवणार होतो. आपण स्टार्टिंगपासनं हे पडीक जमिनीपासनं हे उपजाऊ जमीन कशी बनवली, शेतात काय काय केलं नवीन सेटअप, लाईक सोलार बसवला, शेड केलं, विहीर बांधली. तर हे सगळं मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवेल. तर मित्रांनो, चला सुरू करूया. पहिले आपल्या गेटपासनं तिथे दाखवतो मी तुम्हाला की आम्ही गेट कसं बांधलं आहे आणि शेताला पूर्ण कंपाऊंड कसं केलेलं आहे. त्यानंतर मी दुसऱ्या गोष्टी दाखवतो. तर चला माझ्यासोबत. हे बघा मित्रांनो, आपण स्टार्टिंगपासून दाखवतो तुम्हाला. सुरुवातीला सर्वात आधी आम्ही ह्या जमिनीला कंपाऊंड केलं, तार कंपाऊंड. आणि कंपाऊंड नंतर एंट्रीसाठी एक गेट ठेवला, स्लायडिंग गेट आहे पूर्ण. तर तुम्ही बघू शकता 4 दिशांनी आपण तार कंपाऊंड केलं आहे आपल्या शेताला. आणि चला आता तुम्हाला दाखवतो आपल्या विहिरीबद्दल, विहिरीचा सेटअप आपण कसा केला. तर चला माझ्यासोबत. गेट बंद करून घेऊया आपण सोबत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे विहीर. आणि विहीर सध्या तुम्हाला पूर्ण बनलेली दिसणार. मागच्या वर्षी जेव्हा मी ही शेत घेतलेलं तेव्हा इथे काहीच नव्हतं. एक बुजलेला गड्डा होता. बहुतेक 40-50 वर्षाआधी ज्याच्याकडे ही जमीन असेल, 40-50 वर्ष नाही म्हणताना, त्याही आधी 70-80 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो, ज्याच्याकडे ही जमीन असेल, बहुतेक त्यांनी त्या काळात इथे विहीर बांधलेली. नंतर काही काळानुसार, बदलत्या काळानुसार इथे कोणी शेती केली नसणार, तेव्हा ही हळूहळू ती जी विहीर होती ती बुजत गेली. जसं की आजूबाजूची जी माती आहे, हे बांधकाम पूर्णपणे त्यांनी केलेलं नव्हतं, तर ती माती पूर्ण त्यात पडून पडून ही विहीर बुजलेली होती. तर जेव्हा आम्ही ही जमीन घेतली, ही पूर्णपणे पडीक होती आणि हे गड्डं पूर्णपणे बुजलेलं होतं. तर आम्ही विचार केला की यातली जी माती आहे ती काढायची आणि बघायचं की विहीर आहे की नाही, किंवा किती खोल आहे असली तर मग आम्ही ते काम देऊन टाकलं विहिरीचं. आणि नंतर जेव्हा माती काढायला सुरू झाली तेव्हा आम्हाला कळालं की ही विहीर 35 फूट खोल आहे. आणि तिचं ते माती पडल्यामुळे जो पूर्ण डायमीटर व्यास आहे तो पण वाढलेला होता. त्यानंतर आम्ही 35 फूट फायनल विहीर निघाली इथे. आणि त्यानंतर मग तिथून बघू शकता हा सिमेंटचा कडा आहे. आणि पूर्णपणे दाखवू इथे की मधनं कसं ह्या आपण रिंग बांधली आहे सिमेंटची. तर ही रिंग 20 फुटापासून आपण वरती बांधली आहे. म्हणजे ह्या सिमेंटची जी रिंग आहे ती 20 फूट खोल आहे. तर मागच्या वर्षी आपण अशा प्रकारे 35 फूट विहिरीचं हे संपूर्ण काम केलं. हे सिमेंटची रिंग बांधून घेतली. जसं की खरीप हंगामातलं पीक घेतल्यानंतर आम्ही रब्बीचं जेव्हा पेरणी केली, गहू लावलेला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये, जेव्हा गहू मोठा होतो आपला आणि त्याला पाणी द्यायची वेळ असते, चांगली पाण्याची गरज असते, तेव्हा त्याला आपल्या विहिरीतलं पाणी कमी पडायला लागलं. कारण याची जी खोली होती 35 फूट होती, त्यात साठवण राहायची नाही. मग साठवण वाढवण्यासाठी आम्ही ह्या वर्षी उन्हाळ्यात या विहिरीचं खोदण्याचं काम सुरू केलं परत. आणि टोटल ही आपली कंप्लीट 58 फूट काहीतरी, 58-60 फूट विहीर टोटल केली आपण. आणि अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता इकडे समोर की आता सध्या पावसाळा चालू आहे म्हणून विहीर तुडून भरलेली आहे. आणि सध्या ह्या विहिरीची खोली एक सरासरी 60 फूट आहे. मला क्लिअर अंदाज नाही सांगता येणार कारण ती परसामध्ये असते आणि 7 फुटांचा एक परस असतो. तर आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या सोलारचा सेटअप. ह्या विहिरीला आम्ही सोलार बसवलं आहे ह्याच उन्हाळ्यामध्ये. तर तेही दाखवतो तुम्हाला, चला. तर हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे सोलार प्लेट लावलेला आहे आणि हा तो सोलारचा सेटअप आहे. तर इथे टोटल 6 प्लेट्स आपण लावल्या आहेत. मला त्याचं इन डिटेल माहिती नाही आहे. मी इन डिटेल माहिती तुम्हाला वाटलं डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल. तर हे बघा, ते 6 प्लेट इथे आपण लावलेल्या आहेत. आणि त्यासोबत एक सोलारचीच मोटरसुद्धा आहे पाण्यात सोडलेली. साध्या उन्हात म्हणजे आपलं एक वातावरण आभाळाचं जरी असलं तरी ते चांगलं प्रेशर देतं, त्यात काही अडचण येत नाही. आपलं त्यावरती ही सध्या पूर्ण अद्रक आहे ती भिजते. आणि अद्रकीला आपण ठिबक सिंचन केलेलं आहे. हे बघा, तुम्ही हे काळे पाईप बघू शकताय, हे ठिबक सिंचन केलेलं आहे. आणि मित्रांनो, मला एक सांगायचं विसरलो मी. मागच्या वर्षी आपण जेव्हा विहिरीचं काम केलं त्यानंतर मागील पावसाळ्यात आपण इथे फ्रूट प्लांटेशन केलं होतं. काही फळांची झाडे लावले, जसं की 2-3 आंब्याची झाडं लावलेत, 2 नारळाची झाडं लावलेत. हे बघा, तुम्ही या साईडला बघू शकताय की
एक नारळाचं झाड चांगलं वाढलेलं आहे यावर. तर हे बघा, हे आंब्याचं झाड आहे आणि 1 वर्षात लावल्यापासून ह्या उन्हाळ्यात आम्ही याच्या कैऱ्या सुद्धा खाल्ल्यात. मला फळं दिलेली आहे आंब्याच्या झाडांनी, दोन्ही आंब्यांनी दिलेलं. ह्या नारळाच्या झाडाच्या पलीकडनं आहे आणि ह्या साईडला आपण लावले, त्याच्या पलीकडच्या साईडला लावलेलं आहे लिंबूचं झाड. तर तुम्ही माझ्या मागे आम्ही लिंबू दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आहे लिंबूचं झाड. याला बारीक बारीक लिंब लागलेले आहेत सुद्धा. एखाद्या महिन्यात हे लिंबू मोठे होतील आणि आपल्या खाण्यायोग्य होतील. आणि याच्या पलीकडनं आहे जांभळीचं झाड. जांभळीला अजून खूप वेळ आहे, एक 2-3 वर्ष तरी लागेल तिला फळ द्यायला. आणि त्याच्या पलीकडनं आहे आपल्याकडे चिकूचं झाड. तर चला आपण तिकडे सुद्धा जाऊ आणि तुम्हाला दाखवू. तर हे बघा मित्रांनो, हे आहे चिकूचं झाड. याचे सुद्धा आम्ही चिकू खाल्लेत ह्या वर्षी. आता याला नवीन फळ लागलेलं आहे. तुम्ही जवळून बघू शकताय की छोटं छोटं फळ लागलेलं आहे. हे बघा, खूप सारे फळं लागलेत. आता याला एक 4-5 महिने लागतील मोठे व्हायला. हे खाण्यायोग्य होतील 4-5 महिन्यांमध्ये. खूप सारे चिकू लागलेत एवढ्या छोट्या झाडाला, कारण हे आम्ही नर्सरीमधनं आणलेले हे झाडे. तर चांगली आहे यांची वाढ सध्या. मध्ये मध्ये काही फवारणी वगैरे केलेली आहे आम्ही औषधांची, त्यात त्याला कीड लागलेलं. तर आता त्यांची लाईफ सध्या एकदम ओके आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सध्या 4 सेटअप दाखवलेत आपलं तार कंपाऊंड, विहीर, सोलार आणि हे जे फ्रूट प्लांटेशन केलेलं ते. आणि यामध्ये 5वा सेटअप आपला होता या शेडचा, जे आपल्याला जसं का आपण शेतामध्ये आलो तर पावसाळ्यात म्हणा किंवा कशात आपल्याला एक शेल्टर पाहिजे, निवारा पाहिजे, त्यासाठी आपण हे शेड बांधले यावरती. तुम्हाला मी जवळनं दाखवतो. तर हे बघा, हे आपलं शेड आहे. असं ह्या पत्रांमध्ये आपण शेड बांधलं आहे आणि हा आपला पूर्ण सेटअप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघा, असं या प्रकारे आपण जसं पडीक जमीन घेतल्यापासून ते आतापर्यंत हे सगळं सेटअप कसा केला आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओच्या शेवटी मी जेव्हा ही जमीन घेतलेली तेव्हा जुने फोटोसुद्धा ॲड करण्याचा प्रयत्न करेल, तेही तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.